भाजीवाल्याने आज ताजी मेथी दिली, या वाक्यातील प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. ठीक. नेहमीप्रमाणे मी तुम्हाला सांगतोय मित्रांनो की प्रयोग ओळखताना आधी वाक्यातील कर्ता आणि कर्म ओळखायचं. कर्ता आणि कर्म ओळखलं की ठीक आहे, तुमचं 90% काम संपलं. प्रयोग ओळखता येतो. बघा, कर्ता बघू आपण. देणारा कोण आहे? भाजीवाला. ठीक आहे, कर्ता. कर्ता कोणत्या विभक्तीत आहे? अर्थातच ने प्रत्यय आहे, तृतीया विभक्तीत आहे. आणि कर्ता तृतीया विभक्तीत आहे याचा अर्थ हा कर्तरी प्रयोग होणे नाही, कारण कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता प्रथमा विभक्तीतच असतो. कर्तरीचा विषय संपला. देण्याची क्रिया कोणावर झाली? मेथीवर. मेथी हा शब्द कर्म आहे आणि कर्म प्रथमा विभक्तीत आहे. कोणत्या विभक्तीत आहे? प्रथमा विभक्तीत आहे. कर्म कोणत्या विभक्तीत आहे? प्रथमा विभक्तीत आहे. ठीक आहे. त्यामुळे भावे प्रयोगाचा विषय संपला, कारण भावे प्रयोगाच्या वाक्यात जर कर्म असेल तर ते द्वितीया विभक्तीतच असते. ठीक आहे. मग कर्त्याला प्रत्यय आहे, कर्तरी नाही. वाक्यात कर्म प्रथमांत आहे, भावे प्रयोग नाही. म्हणजेच हा कोणता प्रयोग आहे? कर्मणी प्रयोग आहे. ठीक आहे. आणि म्हणून आपलं उत्तर काय येणार? 1 नंबरचा पर्याय, कर्मणी प्रयोग. ठीक. भाजीवाल्याने आज ताजी मेथी दिली. मेथीच्या ठिकाणी जर तुम्ही ठीक पुल्लिंगी शब्द ठेवला एखादा तर क्रियापदाचं रूप बदलते, कर्मणी प्रयोग. आणि मग लक्षात घ्या की कर्ता तृतीया आणि कर्म प्रथम आहे, कर्ता शुद्ध तृतीया विभक्तीत आहे. याला तुम्ही ठीक काय म्हणू शकता? प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग. काय म्हणू शकता तुम्ही याला? प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग. ठीक आहे. पण तसं पर्यायामध्ये नाही आहे आपल्याला, त्यामुळे आपण याला कर्मणी प्रयोग म्हणणार. ओके, यस.